नमस्कार दोस्तों. आज एक मी फार महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. विचार आणि वय. आज आपल्याकडे विचार असतील म्हणजे वय असेल असे आणि वय असेल म्हणजेच विचार असतील असं नाही आहे. कारण आज काय म्हटलं जाते आपल्या भारतात किंवा भारतीय संस्कृती असं सांगितलं की आम्ही वयाने फार मोठे आहे तुमच्यापेक्षा. आम्ही जे सांगतो ते ऐका कारण आम्हाला आम्ही तुमच्यापेक्षा जास्त उन्हाळे किंवा पावसाळे बघितलेले आहेत. पण खरं सांगायचं जर झालं तर विचार आणि वय हे कुठेही मॅच होत नाही आहे. आणि उन्हाळी राहिली गोष्ट उन्हाळ्या आणि पावसाळ्याची, तर हे आज तुम्ही बघत असाल सर्वच मित्र की हिवाळ्यातही गरमी होते आणि उन्हाळ्यातही पाऊस पडतो. त्याच्यामुळे आता ऋतूचं काही राहिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे कोणाची अनुभव आहे हा हे सध्याच्या काळात तरी मॅटर करत नाही. आणि आज बऱ्याच घराघरात विचार आणि वय याच्यामुळे काय होते, ते एकमेकाला टस्सल आणि मसर होऊन जाते. मुलाला वाटते वडील ऐकत नाही आणि वडिलाला वाटते मुलगा ऐकत नाही आहे. आता हे जर तुम्हाला मी सायंटिफिकली प्रूव्ह करून द्यायचं सांगितलं तर हे आपल्या हजारो लाखो वर्षापासून काही कथा आहेत आपल्याकडे. तिच्यात की जे वयस्कर लोक आहेत त्यांचे पण विचार चुकलेले आहेत. आता जसं जर फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं झालं तसं संत ज्ञानेश्वर वयाच्या 14व्या आणि 16व्या वर्षी त्यांनी समाधी घेतलेली आहे. तर आणि त्यांना त्या वयातच त्यांना त्यांच्या समाजापासून किंवा तिथल्या त्यावेळेसच्या कम्युनिटीपासून फार त्रास झालेला आहे. नंतर भक्त प्रल्हादचे वडील हिरण्यकशिपू तेही त्याचे वडील होते आणि एक राजा पण होते. तरी पण त्याला भक्त प्रल्हादाला खूप त्रास झाला आणि हे आपण आपल्याला भक्त प्रल्हादची कथा माहिती आहे. आता ती मी पूर्ण कथा त्यांची सांगत नाही, पण भक्त प्रल्हादालाही खूप त्रास झालेला आहे. त्याचं वय फार लहान होतं. नंतर राजा दशरथनं त्याच्या जी पत्नी होती कैकेयीला एक वचन दिलं होतं की मी ज्यावेळेस तुला जे हवं ते तुला माग. तर त्यावेळेस कैकेयीनं काही वर्षानंतर एक वचन मागितलं की बाबा प्रभू श्रीरामाला वनवास करायला पाठवा. म्हणजे त्यावेळेस हे राजा दशरथ खूप एक राजा होते आणि एक वडील असून तरीही त्यांच्याच्यानं एक चूक झालेली आहे. नंतर धृतराष्ट्रासमोर जेवढ्याही महाभारतातल्या घटना घडलेल्या आहेत हे धृतराष्ट्रासमोर घडलेलं आहे, पण तो राजा असूनही त्या गोष्टी थांबू शकलेल्या नाही. नंतर भीष्मपितामहाचं जर तुम्ही उदाहरण बघितलं तर त्याला जेव्हा इच्छा मरण होतं आणि 4-5 पिढ्या त्यांनी बघितलेल्या आहेत. एवढं असूनही त्याचाही कुठेही महाभारतामध्ये त्याचं नॉलेजच्या किंवा अनुभवाचा कुठेही उपयोग झालेला नाही आहे. त्यालाही त्याच्या स्वतःच्या कर्माची सजा भोगावं लागलेली आहे. नंतर परशुरामचे वडील जे जमदग्नी, जेव्हा राजा सहस्त्र बाहुबली होता, राजा सहस्त्र बाहुबलीच्या विरुद्ध जेव्हा परशुरामांनी आंदोलन उभं केलं होतं किंवा जेव्हा त्यांनी त्याच्या अत्याचार विरुद्ध लढा उभा केला होता, तेव्हा त्याचे वडील जे होते जमदग्नी त्यांनी सांगितले की तो राजा आहे आणि आपण एक ब्राह्मण कम्युनिटीतले आहे, तर आपण तो लढू शकत नाही, आपण शस्त्र हाती घेऊ शकत नाही. पण परशुरामानं त्यांचा विरोध करून राजा सहस्त्रवरून हरवलं. तर त्याच्यामुळं वय आणि विचार हे कधीही मॅटर करत नाही आहे.